नमस्कार मित्रांनो, एसक्यूएल इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे तर हा प्रश्न नक्की समजून घ्या. हा क्वेश्चन इंटरव्ह्यूअर्स का विचारतात? कारण यामधून ते चेक करतात तुम्हाला रिलेशनल डेटाबेस समजतं का? टेबल्स कनेक्ट करायचे कसे हे येतं का? रिअल वर्ल्ड बिझनेस डेटा हँडल करता येतं का? आम्हाला अशा ग्राहकांची नावे हवी आहेत ज्यांनी कमीत कमी एक ऑर्डर दिली आहे. समजा तुमच्याकडे दोन वेगवेगळे रजिस्टर्स आहेत. पहिल्या रजिस्टरमध्ये कस्टमर्स आहेत, दुसऱ्या रजिस्टरमध्ये ऑर्डर्स आहेत. आता कंपनीला रिपोर्ट पाहिजे आहे कोणत्या कस्टमरने कोणती ऑर्डर दिली. इथे इनर जॉइन यूज होतो. इनर जॉइन म्हणजे दोन टेबल्स मधला मॅचिंग डेटा कनेक्ट करणं. कस्टमर्स टेबल मधला कस्टमर आयडी आणि ऑर्डर्स टेबल मधला कस्टमर आयडी हे मॅच करून आपण रिझल्ट मिळवतो. जर ग्राहकाने ऑर्डर दिली नसेल तर त्याचा डेटा आउटपुटमध्ये येणार नाही. सोपं आहे. चला तर मग थेट स्क्रीनवर जाऊया आणि क्वेरी टाईप करूया. सगळ्यात आधी आपण लिहितोय सिलेक्ट कीवर्ड. आपल्याला सी डॉट नेम आणि ओ डॉट ऑर्डर आय डी हे दोन कॉलम्स हवे आहेत. इथे सी आणि ओ काय आहेत? हे आहेत आपले टेबल अलाइज. नेहमी लक्षात ठेवा फ्रॉम क्लॉज मध्ये कस्टमर्स स्पेस स्मॉल सी आणि जॉइन मध्ये ऑर्डर्स स्पेस स्मॉल ओ असं लिहा. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ऑन क्लॉज. दोन्ही टेबल जोडण्यासाठी आपण सी डॉट कस्टमर आय डी इज इक्वल टू ओ डॉट कस्टमर आय डी ही मॅचिंग कंडिशन वापरणार आहोत. क्वेरी रन करूया आणि पहा परफेक्ट आउटपुट आपल्या समोर आहे. आता वेळ आहे एका खास सिनियर डेव्हलपर इंटरव्ह्यू ट्रिकची. जेव्हा इंटरव्ह्यूअर तुम्हाला हा प्रश्न विचारतो तेव्हा फक्त क्वेरी लिहून थांबू नका. त्यांना सांगा की मोठ्या डेटाबेसवर चांगल्या परफॉर्मन्ससाठी कस्टमर आय वर इंडेक्स असणे गरजेचे आहे. तसेच कोड नेहमी क्लीन आणि रीडेबल ठेवण्यासाठी प्रत्येक कॉलमच्या मागे टेबल अलाइज नक्की वापरा. ही एक छोटी गोष्ट इंटरव्ह्यूवर तुमचा खूप मोठा आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. आता तुमचं चॅलेंज ज्याचे उत्तर तुम्हाला नेहमीप्रमाणे कमेंट्स मध्ये द्यायचे आहे. जर मला असे ग्राहक हवे असतील ज्यांनी एकही ऑर्डर दिलेली नाही तर मी कोणती जॉइन क्वेरी वापरेन? उत्तर पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.